नमस्कार मित्रांनो. आज इन्शुरन्स म्हणजे आरोग्य व जीवन विमा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आपण इन्शुरन्स रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज आणि वेगवेगळ्या माहितीसह व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. तसंच आपण गुंतवणूक विषयकही व्हिडिओज घेऊन येत असतो. आपण आमच्या व्हिडिओज न पाहता, लाईक करता, शेअरही करता, पण आपण मोठ्या प्रमाणावरती सबस्क्राईब करत नाही. तेव्हा जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही जास्तीत जास्त अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर पद्धतीने घेऊन येऊ शकतो. आज जो व्हिडिओ आपण करणार आहोत त्या व्हिडिओचं एक नाव आहे, ते म्हणजे हाऊस होल्डर इन्शुरन्स. आता मला सांगा, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. कधी आग लागते, कधी चोऱ्या होतात. आता तुमचा जर बंगला असेल आणि लहान शहरामध्ये असेल आणि एकी साईडला असेल, म्हणजे जिकडे फार वर्दळ वस्ती नाही आहे, तर तिकडेही चोऱ्या होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे घरामध्ये अंतर्वस्तू असतात बऱ्याचशा, की ज्या लंपास केल्या जाऊ शकतात किंवा घर फोडून घेऊन जाऊ शकतात. तेव्हा अशा प्रकारचे बरेच घराशी रिलेटेड पेरियल्स आहेत किंवा अशा पद्धतीच्या घटना आहेत, की ज्यांचं जर आपण नुकसान भरपाई घेण्यासाठी जर आपण एक हाऊस होल्डर इन्शुरन्स पूर्ण पॅकेज पॉलिसी बघितली, तर आज आपण एक पूर्ण पॅकेज पॉलिसी बघणार आहोत, जिथे हाऊस होल्डर इन्शुरन्सचा पूर्ण अर्थ आपल्याला समजून येईल. पहिला काय आहे, तर पहिला जो सेक्शन आहे त्याला म्हणतात फायर आणि अलाइड पेरियल्स. अलाइड पेरियल्समध्ये अनेक गोष्टी येतात, जसं की इम्प्लोजन आहे, एक्सप्लोजन आहे. त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे स्फोट होतात, किंवा काही गाय, म्हैस, बैल कोणीतरी येऊन धडकतो आणि आपलं समोरचा फाटक तोडून टाकतो. प्रसंगी जास्त मोठी धडक असेल तर घराची मुख्य दारं पण तोडून टाकतात. त्याच्यानंतर दुसरं आहे ते झाडं उन्मळून पडतात, किंवा खूप सोसायटीचा वारा आला तर कौलं पत्रे उडून जातात, किंवा घराचं छत उडून जातं, किंवा दारं खिडक्यांना मोठ्या प्रमाणावरती इजा पोचते. असे अनेक घटना ज्या आहेत या सगळ्या फायरमध्ये कव्हर होतात. आणि शिवाय पूर, आपल्या विभागात हल्ली बघा प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतो आहे, पाणी भरत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पूर येतात, आणि या पुरामध्ये घरातलं सामान सगळं वाहून जातं, किंवा वाहून नाही गेलं तरी पूर्णपणे खराब होतं. तेव्हा आपल्याला ते सामान परत एस्टॅब्लिश करायचं असतं, नव्याने घर सजवायचं असतं. त्यावेळेस रिइन्स्टेटमेंट कॉस्ट जर आपण घेतली, तर याच्यामुळे काय आहे की बाजारात जर नवीन वस्तू विकत आणली तर त्याची किंमत साधारण काय असेल ती आपण याच्यामध्ये लिहायची आहे. एक तक्ता असतो, सोबत दिला जातो. त्या तक्त्यामध्ये प्रत्येक वस्तूचं नाव, त्या वस्तूची तुमच्या घरातली क्वांटिटी, आणि त्या वस्तूची कुठले जर ब्रँड असेल तर त्या ब्रँडचं नाव, अशा साधारण गोष्टी आपल्याला याच्यामध्ये द्याव्या लागतात. दुसरा जो पेरियल आहे तो आहे बगलरी किंवा हाऊस ब्रेकिंग. बगलरी म्हणजे छोटी चोरी आणि हाऊस ब्रेकिंग म्हणजे मोठी चोरी. त्याच्यानंतर आहे ऑल रिस्क. हा ऑल रिस्क सेक्शन जो आहे ह्याच्यामध्ये तुमचे जे ज्वेलरी आणि व्हॅल्युएबल गोष्टी आहेत त्या सगळ्या जर काही अनफॉर्च्युनेटमुळे जर तुमच्या हातून गेल्या, चेन स्नॅचिंग झालं, किंवा तुम्हाला रस्त्याने तुम्ही चालले आहे आणि तुमच्या डोक्यावर काही वस्तू मारून तुमच्या गळ्यातल्या चेन काढून घेतल्या, किंवा तुमच्या बॅग भरून तुम्ही कुठे परगावी चालले आहे आणि जाताना तुमच्या बॅगमधनं सामान चोरीला गेलं, अशा सगळ्या प्रकारचं जे डॅमेज आहे, त्याचे जे नुकसान भरपाई तुम्हाला ऑल रिस्कमध्ये मिळते. त्याच्यानंतर फिक्स प्लेट ग्लास. तर तुम्ही इथे मी डाव्या बाजूला तुम्हाला, उजव्या बाजूला मी तुम्हाला त्याचं पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत, किंवा वरही काही डिटेल्स आहेत, ते थोडे झूम करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कुठले कुठले पेरियल्स असतात. प्लेट ग्लासमध्ये कसं आहे की घरामध्ये हल्ली मोठ्या प्रमाणावरती फिक्स काचांचा उपयोग होतो. ज्या काचांची दारं हलतात किंवा खिडक्यांच्या काचा हलतात त्याचा याच्यामध्ये कवर नाही मिळत, पण ज्या फिक्स ग्लासेस असतात, म्हणजे दोन हॉलमध्ये दोन भाग करण्यासाठी
एखादी काचमध्ये फिक्स असते किंवा बाहेर मेन डोअरलाच बऱ्याचदा लोकांच्या बाहेरच्या भागावरती काच असते एक. तर अशा पद्धतीच्या ज्या काचा असतात किंवा हल्ली उंच उंच घरांमध्ये काचांपासून बऱ्याच गोष्टी फिक्स काचा असतात, त्या काचांचं कव्हर या प्लेट ग्लासमध्ये येतं. त्याच्यानंतर जे पुढचं कव्हर आहे ते आहे ब्रेकडाऊन डोमेस्टिक अप्लायन्सेस. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण मिक्सर चालवतो, कुकर चालवतो, कुकर म्हणण्यापेक्षा मिक्सर चालवतो, इलेक्ट्रिकची बरीचशी आपण गोष्टी वापरतो. हल्ली घरामध्ये पिठाची चक्की असते, घरामध्ये आपल्या प्रिंटर असतो किंवा घरामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन असतं, घरामध्ये फ्रीज असतं. वॉशिंगमध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स येतात. या सगळ्या मशीन्सचं जे आहे ना ते डोमेस्टिक कव्हर तुम्हाला मिळतं. आणि त्या वेअर अँड टेअर नाही, पण जर त्याचं इलेक्ट्रिकल फ्लक्च्युएशनमुळे काही बंद पडल्या आणि त्यांचा काही रिपेअरी वगैरे करावी लागली तर त्याचा तुम्हाला सगळा खर्च जो आहे तो याच्यामध्ये दिला जातो. त्याच्यानंतर आहे टी व्ही, VCR. आता हल्ली VCR तर काही राहिले नाहीत, पण TV आहेत. आणि TV हल्ली मोठमोठ्या रकमेचे TV असतात, तेव्हा त्या TVचं कव्हर आपण याच्या माध्यमातून घेऊ शकतो. अर्थात याच्यामधली काही अमाऊंट जी दाखवलेली आहे थोडीशी त्रुटक आहे, 25,000 वगैरे. तर तुमचा जर अगदीच 65,000 70,000 TV असेल तर तुम्ही जर त्यामध्ये ती लिहिली अमाऊंट तर कंपनी तुम्हाला कन्सिडर करू शकते. आणि हा जो पर्टिक्युलर हाऊस होल्डर पॉलिसीचा मी फॉर्मॅट दाखवतो आहे हा न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचा आहे. तेव्हा तुमच्या जवळपास जर ही ब्रँच असेल किंवा ऑनलाईन जर तुम्ही या साईटवरती गेलात तर तुम्हाला ही हाऊस होल्डर पॉलिसी विकत घेता येईल. आणि अगदीच तुम्हाला असं वाटलं की बा आम्हाला ही पॉलिसी तुमच्याकडनं बुक करून हवी आहे तर आम्ही ही पॉलिसी तुम्हाला प्रॉपरली बुक करून पण देऊ आणि ह्याच्यामुळे जे क्लेम अराईज होतील त्या क्लेममध्ये पण आम्ही तुमची मदत करू. याच्यानंतर आहे पेडल सायकल. आता अर्थात पेडल सायकल हा पूर्वीच्या काळी आपल्या घरात असलेला एक आपला मोठा चांगला आवश्यक घटक होता. पण हल्ली मुलांनी नवीन शौक म्हणून काही सायकली घ्यायचा ठरवलेलं आहे आणि त्या सायकली हल्ली घरात असतात. तर त्या सायकलींचा सुद्धा जर काही ॲक्सिडेंट झाला आणि त्या सायकलींना काही दुखापत झाली तर ती या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये कव्हर होते. त्याच्यानंतर बॅगेजेस. आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळेस आपण आपल्या बॅगेजेस घेऊन जातो, त्याच्यामध्ये आपले बरेच कपडे असतात, त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये कव्हर होतात. त्याच्यातल्या काही गोष्टी कव्हर होत नाहीत ते तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉलिसी घ्याल त्यावेळेस तुम्हाला एक क्लॉज मिळेल. त्या क्लॉजमध्ये तुम्हाला विस्तृत माहिती मिळेल याची की नक्की काय काय कव्हर असतं आणि काय काय कव्हर नसतं. याच पॉलिसीमध्ये तुम्हाला एक पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पण मिळतो. जो पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स फक्त तुमच्या मृत्यू आणि काही ठराविक अंगाचे भाग जर गेले तर परमनंट टोटल डिसेबिलिटी अशा 2 गोष्टी करता तुम्ही याच्यामध्ये प्लॅन एमध्ये किंवा प्लॅन बीमध्ये इन्शुरन्स घेऊ शकता आणि तो पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर एक पब्लिक लायबिलिटी मिळते. म्हणजे समजा उद्या तुम्ही काही तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू आणली आणि त्या वस्तूचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे बाजूवाल्याच्या घराची भिंत पडली किंवा मुंबईमध्ये कसं होतं की मोठे मोठे फ्लॅट असतात, त्या फ्लॅटमध्ये इंटरकनेक्टिव्हिटी असते फ्लॅटमध्ये आणि एका फ्लॅटमधलं जे एक्सप्लोजन आहे त्याच्यामुळे बाकीच्या फ्लॅट्सनं नुकसान होऊ शकतं. तेव्हा अशा पद्धतीची जी नुकसान भरपाई आहे ती पण या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्हाला घेता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे ते वर्कमॅन कॉम्पन्सेशन. आपल्याकडे मेड सर्वंट असतात, आपण त्यांचं पण इन्शुरन्स याच्यामध्ये घेऊ शकतो. अर्थात त्यांचं इन्शुरन्स कसं मिळेल ते तुम्ही या पॉलिसीमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष येण्याची इच्छा व्यक्त कराल त्यावेळेस तुम्हाला ते सविस्तर सांगू शकू आपण, कारण त्याच्यामुळे खूप व्हिडिओ लांबलचक होऊन जाईल. आणि त्यानंतर शेवटी आहे तो पर्सनल कम्प्युटर. हे कवर नंतर जोडण्यात आलेलं आहे, पण आता हल्ली प्रत्येकाकडे PC असतो, लॅपटॉपही असतो, मोबाईलही असतो आणि लॅपटॉप मोबाईलचं आणि PCचं पण कवर मिळतं. तेव्हा त्याच्यामध्ये जर समजा डेटा उडाला किंवा काही त्यांचीच चोरी झाली लॅपटॉप, मोबाईल किंवा PCची किंवा त्याच्या काही पार्ट्सची तर ती पण याच्यामध्ये भरपाई मिळते. आणखीन एक याच्यामध्ये कव्हर असतं ते म्हणजे टेररिझम. काही भागामध्ये टेररिझमचा प्रभाव आहे आणि त्या ठिकाणी टेररिझममुळे बऱ्याचशा गोष्टी घरातल्या नासधूस करणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. ह्या पूर्ण हाऊस होल्डर इन्शुरन्समध्ये तुम्हाला
जे 10-11 सेक्शन आहेत त्याच्यातले जर तुम्ही 6 सेक्शन घेतले तर तुम्हाला 4 सेक्शन घेतले तर 15% आणि 6 घेतले तर 20% असा पूर्ण प्रीमियमवरती डिस्काउंट मिळतो. आणि मिनिमम सेक्शन जे आहेत ते 3 कव्हर करणं आवश्यक आहे. यातला सेक्शन 1, 2 आणि मला वाटतं 4, 5 असे काही सेक्शन्स आहेत की जे अतिशय आवश्यक आहेत घेणं. माझ्या मते हाऊस होल्डर पॉलिसी प्रत्येकाने ज्यांची घरं फार दूर आहेत, एकाकी आहेत किंवा मुंबईच्याच ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जे फ्लॅट स्कीममध्ये राहतात, त्यांनी हाऊस होल्डर्स पॉलिसी एक साधारण ₹3000 पर्यंतचं प्रीमियम असणारी घेणं आवश्यक आहे. ₹3000 म्हणजे साधारण किती झालं? ₹100 पर डे. ₹100 पर डे जर तुम्ही ₹100 पण नाही, म्हणजे वाटतं 365 भागिले जर 3000 भागिले 300 केलं तर काही फारशी रक्कम येणार नाही. तेव्हा इतक्या कमी रकमेत जर तुम्हाला घराचा संपूर्ण सर्वांकष विमा मिळत असेल तर असा विमा घ्यायला पाहिजे. तेव्हा प्रत्येकाने याच्यावरती फोकस करावा आणि हाऊस होल्डर्स पॉलिसी जास्तीत जास्त घ्यावी. आपल्यापैकी ज्यांना याच्यावरती काही प्रश्न असतील त्यांनी आवर्जून हे प्रश्न कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला उत्साहवर्धन करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.